नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एकर बाय एकर। मित्रो, तुम्ही बघू शकता आता वावरामधील सोयाबीनची काढणी झालेली आहे आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला हरभऱ्याच्या जे आपण वाण लावणार आहोत याची निवड करण्याची। हरभऱ्याची मशागत झाल्यावर आपल्याला सर्वात आधी जे महत्त्वाचं कार्य असते ते असते कोणतं आपल्याला वाण लावायचं आहे हरभऱ्याचं। तर आपल्याला मार्केटमध्ये माहिती आहे की आपल्या भारतासाठी आणि आपल्या विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी 6 ते 7 वाण जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये येऊ शकते। परंतु प्रत्येक वाण, प्रत्येक जी व्हेरायटी आहे हिचं अलग अलग गुणधर्म असतात। कोणती व्हेरायटी ज्या ठिकाणी जलसिंचन उपलब्ध नाही त्या ठिकाणी ती व्हेरायटी लावायची असते, ज्या ठिकाणी जलसिंचन उपलब्ध आहे त्या ठिकाणी वेगळी व्हेरायटी लावायची असते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की जी 7 व्हेरायटी आहेत, 6 ते 7 व्हेरायटी आहेत, जशी दिग्विजय झाली, विशाल झाली, विश्वास झाली, ज्याकी माहिती आहे आपल्याला मर रोगासाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे। त्याच प्रकारे BDN 797 झाली, BDN 93 झाली, ही खूप साऱ्या जाती आहे। याच्यातले आपण एक विश्लेषण करूया की कोणत्या जमिनीसाठी, कोणत्या जलसिंचनासाठी कशा प्रकारची आपल्याला व्हेरायटी निवडायची आहे। मंडळी, जे आपण आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये लावायसाठी 6 ते 7 जातीचे जे वाण आहे म्हणजे व्हेरायटीचे वाण आहे हे खूप सुंदर प्रकारे आपल्या वावरामध्ये येऊ शकतात। त्यापैकी जर आपल्याला बघायचं झाल्यास सर्वात पहिलं वाण ज्याला आपण BDN 797 म्हणतो तेच आकाश या नावाने सुद्धा ओळखलं जाते। आता या वाणाची वैशिष्ट्य जर आपण पाहायला गेलं तर हे जे वाण आहे याचे जे शेंगा आहे पिवळ्या आणि मोठ्या शेंगा आपल्याला येते। जर आपल्याकडे जलसिंचन सीमित असेल आणि कोरड्या भागासाठी आपण हे वाण वापरू शकतो। आणि हे जे वाण आहे हे MU परभणी यांनी हे विकसित केलेलं वाण आहे। तर आपल्याकडे कोरडा भाग असेल, जलसिंचनाची व्यवस्था कमी असेल तर आपण BDN 797 ची आपण निवड करू शकतो। तर दुसरं वाण आहे BDN 93। आता BDN 93 चं वैशिष्ट्य हे आहे की आपण जे अर्ली व्हेरायटी आपण म्हणतो ते हे वाण आहे, हे आपल्याला 100 ते 105 दिवसात आपल्याला शेंगा याच्या पकलेल्या आपल्याला दिसून येते। हे जे वाण आहे हे मर प्रतिकारक आहे, परंतु शेंगाचा जे आकार आहे हे यामध्ये छोटा आपल्याला दिसून येतो। त्याच प्रकारे तिसरं वाण जर आपल्याला पाहायचं आहे ते आहे विजय नावाचं। आता विजय जे आहे हे आपल्याला जर पेरणी लेट करायची असेल तर आपण या विजय या आपल्या व्हेरायटीची निवड करू शकतो। म्हणजे हे हंगाम जे आहे उशिरा पेरणीसाठी हे व्यवस्थित आहे। हे सुद्धा जे व्हेरायटी आहे हे मर रोग प्रतिकारक आहे, सिंचन आणि कोरडवाहू दोन्हीसाठी आपण हे फारच लोकप्रिय म्हणून आपल्याला हे दिसून येते आपल्या भागामध्ये। म्हणजेच काय, जर आपल्याला उशिरा पेरणी करायची असेल तर हे आपण याचे एक वैशिष्ट्य मानू शकतो की उशिरा पेरणी जर आपल्याला करायची असेल तर आपण विजयची आपण निवड करू शकतो, विजय या व्हेरायटीची। त्यानंतर जे वाण आहे ते आहे विशाल। आता विशालची जे सर्वात मोठं जे वैशिष्ट्य पाहायचं झाल्यास हे कोरडवाहू शेतीसाठी आपण याला सजेस्ट करू शकतो किंवा घेऊ शकतो आपल्या वावरामध्ये। आणि याचे जे दाणे आहे हे खूप मोठे आपल्याला याचे दाणे दिसून येतात। जर जलसिंचन उपलब्ध जरी नसेल तरी आपण हे वापरू शकतो, म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी आपण विशालची निवड करू शकतो। त्यानंतर जे आहे दिग्विजय आहे। दिग्विजय जी व्हेरायटी आहे ही अधिक उत्पादन देणारी हरभऱ्याची व्हेरायटी आहे। याचे दाणे जे आहे मध्यम आकाराचे आपल्याला दिसून येतात। कोरडवाहू आणि जलसिंचन जिथं उपलब्ध आहे दोन्ही भागामध्ये आपण हे वापरू शकतो, दिग्विजय व्हेरायटी। त्यानंतर आपल्या सर्वांच्या परिचित जी व्हेरायटी आहे ती आहे जॅकी व्हेरायटी। आता जॅकी व्हेरायटीचं जे आपण वैशिष्ट्य, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहिलं तर हे आपण अशा ठिकाणी घेतो ज्या ठिकाणी मर रोग हरभऱ्यामध्ये सर्वात जास्त येतात। त्यामुळे आपण जॅकीची वैशिष्ट्य जर पाहिलं तर मर रोग प्रतिकारक ही व्हेरायटी आपण ओळखल्या जाते। त्यानंतर आहे फुलेजी 12 म्हणजेच विश्वास या नावाने सुद्धा ही ओळखली जाते ही जात आहे। ही हिरव्या शेंगासाठी लोकप्रिय वाण आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे 6 ते 7 प्रकारचे वाण बघितले, या वाणाचे आपण वैशिष्ट्य सुद्धा आपण इथं। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता जी सर्व व्हेरायटी बघितलेल्या आहेत, कोणती व्हेरायटी आपल्याला कोण्या भागात, आपला ज्या प्रकारे भाग आहे, आपल्याकडे जलसिंचन उपलब्ध आहे नाही आहे त्यानुसार आपण व्हेरायटीची निवड करू शकता। जर आपल्याला आणखीन व्हेरायटी याच्यापैकी याच्या सोडून जरी आपल्याला माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आम्ही सुद्धा बाकी शेतकऱ्यांना ती व्हेरायटी सजेस्ट करू। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।